हाय हॅलो फ्रेंड्स. आज ना आपण अगदी वर्षभर टिकेल असा हा लायलॉन साबुदाणा बघणार आहोत. तोही जो खिचडीसाठी साबुदाणा वापरतो त्याच्यापासून वर्ष दीड वर्ष आरामात टिकेल. आणि आयत्या वेळी आपल्याला साबुदाण्याचा चिवडा कसा बनवता येईल ते सुद्धा बघणार आहोत. आणि याच्यामध्ये बटाट्याचा खीससुद्धा आपण घरीच बनवलेला आहे. साबुदाणा बघाल तर अगदी हा वर्षभर टिकतो आणि दुप्पट तिप्पट आकाराने फुलतो. तरी ते मी अगदी 5 मिनटात तुम्हाला ही साबुदाण्याची चिवडासुद्धा बनवून दाखवलेला आहे. तर कुठेही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. हा साबुदाणा आपण अगदी वर्षभर टिकेल या पद्धतीने बनवलेला आहे. आणि काही टिप्स ट्रिक्स सांगितलेल्या आहेत जेणेकरून साबुदाणा दुप्पट तिप्पट आकाराने छान असा फुलतो. तर इथे तुम्हाला दिसत असेल मस्त असा हा लगेचच फुलून येतो. तर अगदीच लायलॉन साबुदाणा जरी विकत आणला नसेल ना, तर अशा पद्धतीने तुम्ही खिचडी बनवण्याच्या साबुदाणासुद्धा वर्षभर टिकण्यासाठी असा हा बनवून ठेवू शकता. किंवा आयत्या वेळी तुम्हाला उपवासाला वगैरे किंवा मधल्या भुकेत बनवून खाता येईल. तर इथे मी साधारणतः 200 ते 250 ग्रॅमना साबुदाणा हा भिजत घातला होता. जसं आपण खिचडीसाठी भिजत घालतो ना, त्याच पद्धतीने. तर तो व्यवस्थित असा मोकळा करून घ्यायचा जेणेकरून सुटसुटीत होऊन जाईल. तर या पद्धतीने मी व्यवस्थित मोकळा करून घेतला आणि मस्त असा हा भिजलेला आहे. बघू शकता छान असा भिजला आहे. तर आता साबुदाणा आता मोकळा करून घेतला. त्याच्यामध्ये ना चवीनुसार इथं मी 1 चमचाभर मीठ टाकून घेतलं आहे आणि अर्धा चमचा इथं मी पापड खार वापरणार आहे. आता हे तुम्हाला भिजत घालताना तुम्ही रात्रीच्या वेळी तेव्हासुद्धा घातलात तरीसुद्धा चालेल. पाण्यामध्येच चवीनुसार मीठ आणि पापड खार घालून भिजत घातलात ना तरीसुद्धा चालेल. माझ्याकडून राहिलं होतं भिजत घालतेवेळी टाकायचं, याच्यासाठी आता टाकलं, त्याला काहीच हरकत नाही. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने. आणि जी आपण अशा पद्धतीची चाळण येते ना, गहू चाळायची, पोहे चाळायची, या चाळणीमध्ये आपल्याला हा पातळ लेअर द्यायचा आहे. तर इथे जास्त मोठा लेअर म्हणजे जास्त जाड लेअर न देता या पद्धतीने अगदी थोडे थोडे साबुदाणे टाकून घ्यायचे. जास्तसुद्धा नाही, अगदी पातळ लेअर द्यायचा. ते तुम्हाला मी जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याच पद्धतीने पातळ द्या. नाही तर जाड दिला तर काय होतं, साबुदाणा अजिबात मोकळा होत नाही, तो एकामेकावरती जाऊन चिकटतो. तर इथे मी पाणी गरम करण्यासाठी ठेवून दिलं होतं. ॲक्च्युली त्याच्यामध्ये ना मी बटाट्याची पापड वाफवले होते. आता त्याच पाण्यावरती मी हे चाळण ठेवून हे वाफवून घेणार आहे. अगदी साधारणतः 3 ते 4 मिनटात हे छान वाफले जातात. अगदी छान ट्रान्सपरंट झाले ना, या पद्धतीने कलर चेंज होतो आणि अगदी छान ट्रान्सपरंट झाल्यासारखे हे वाफल्यानंतर दिसतात. तर लगेचच हे आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तर या पद्धतीने आपले हे छान असे वाफले गेलेत तर काढून घेऊयात. आता हे असंच जर तुम्ही उचलायला गेला तर अगदी चिकटून येतात. तर याच्यावरती काय करायचं, नॉर्मल पाणी घ्यायचं, आपण पिण्याचं पाणी जे वापरतो, आणि ते त्याच्यावरती असा हबका मारायचा. म्हणजे ते साबुदाणे आहेत ते छान असे आपले हे मोकळे होतात आणि व्यवस्थित वाळतसुद्धा घालता येतात. तर या पद्धतीने मी पाण्याचा हबका मारून घेतला आणि साबुदाणे छान असे मोकळे करून घेतले. आता एक प्लास्टिक मी पेपर अंथरून घेतला आहे, त्याच्यावरती हे साबुदाणे या पद्धतीने टाकून घेणार आहे. जितकं शक्य होईल ना तितकं पातळ टाकून घ्यायचं. जाड टाकलात ना साबुदाणे एकमेकांना चिकटतात आणि अगदी मोकळे राहत नाहीत चिवड्यासाठी. अगदीच ते एकदम चिकटून राहतात. त्याच्यासाठी काय करायचं, जितकं शक्य होईल तितकं हे पातळ टाकून घ्यायचं. तर या पद्धतीने ना मी साबुदाणे जितके शक्य होतील तितके असे पातळ टाकून घेतले. आणि सर्व मी घरामध्येच फॅनखाली रात्रभरासाठी ठेवून दिलं होतं आणि दुसरे 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतलं होतं. तर संपूर्ण प्रोसेसनं आपल्याला याच पद्धतीने अगदी पातळ लेअर देऊन साबुदाण्याचा हा वाफवून घ्यायचा आहे. जास्त जाड अजिबात लेअर द्यायचा नाही, जितका शक्य होईल तितका पातळ लेअर देऊन वाफवून घ्यायचा. म्हणजे साबुदाणेसुद्धा आपले हे छान मोकळे राहतात.
तर प्रत्येक वेळी ना मी साधारणतः 3 ते 4 मिनटं अशा पद्धतीने हे वाफवून घेतले. 3 ते 4 बॅच व्यवस्थित झाल्या होत्या आणि बघू शकता अगदी मस्त असे हे पातळ मी पसरवून घेतलेले आहेत. अगदी पाण्याचा हापका मारलात ना तर साबुदाणे अगदीच चिकटत नाहीत, सुटसुटीत होतात आणि लगेचच आपल्याला हे प्लास्टिकवरती शेंतडून घ्यायचे आहेत, म्हणजे अशा पद्धतीने वाळवून घ्यायचे आहेत. तर 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतल्यानंतर बघू शकता अगदी मस्त असे आपले हे लायलॉन साबुदाणासारखे तयार झालेले आहेत. फक्त लायलॉन साबुदाणा हा मोठा मोठा असतो आणि आपण जो हे खिचडीसाठी बनवतो ना साबुदाणा त्याच्यापासून बनवलेला आहे. याच्यासाठी हा साईजने थोडासा लहान दिसतो, नाही तर चव म्हणाल तर अगदी तशीच लागते. आणि हे साबुदाणा तुम्ही वर्ष 1.5 वर्ष आरामात ठेवू शकता, अगदी खराब होत नाही आणि आयत्या वेळी केव्हाही तुम्ही साबुदाण्याचा चिवडा बनवून खाऊ शकता. तर इथे मी अगदी शॉर्टकटमध्ये तुम्हाला साबुदाण्याचा चिवडासुद्धा दाखवणार आहे. तर हे साबुदाणे तुम्हाला तळून दाखवते. तेल अगदी कडकडीत गरम करायला हवं, मध्यम नाही, तर अगदी छान कडकडीत गरम करायचं आणि हा साबुदाणा टाकून द्यायचा. अजिबात तेलामध्ये उडत नाही. लायलॉन साबुदाणा टाकला ना तेलामध्ये तर तो अंगावरती उडतो त्याच्यामध्ये, तर हा साबुदाणा अजिबात उडत नाही. या पद्धतीने अगदी दुप्पट आकाराने छान असा हा डबल फुललेला आहे, बघू शकता. तर याच पद्धतीने ना मी अजून थोडासा साबुदाणा हा मी तळून दाखवते. खूप छान कुरकुरीत असा तयार होतो आणि अगदीच मस्त असा हा तयार होतो. तुम्हाला जर ही रेसिपी कुठल्याही क्षणी आवडली ना लगेचच लाईक करा आणि चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ना चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अगदी मस्त असा पांढरा शुभ्र साबुदाणा हा तयार होतो. तर या पद्धतीने ना मी थोडेसे साबुदाणे तळून घेतले. मी थोडेसे लालसर केले. तुम्हाला लालसर नको असतील तर अगदी पांढरे शुभ्र काढून घेऊ शकता. तर अगदी मस्त असे हे साबुदाणे आपले हे तळून झालेले आहेत आणि अगदी छान कुरकुरीत झालेले आहेत, बघू शकता. हाताने प्रेस केले ना छान असं त्याचा चुरा होतो, इतके हे कुरकुरीत झालेले आहेत. तर याच साबुदाण्याच्या पासून आपण हा चिवडा बनवणार आहोत. तर जे आपण आत्ता साबुदाणे तळून घेतलेत ना हे टाकून घेतले आणि त्याच्यामध्येच हा बटाट्याचा खीस टाकून घेतला. हा खीससुद्धा मी घरच्या घरी बनवलेला आहे आणि अगदी मोकळा मोकळा कसा होईल याची संपूर्ण रेसिपी सांगितलेली आहे. अगदी खूप छान टिप्सही सांगितलेले आहेत. अगदी 2 किलो बटाट्यांपासून खीस कसा बनवायचा आणि असा मोठा मोठा लांब लांब कसा बनवायचा ते सुद्धा अगदी डिटेल्सही सांगितलेलं आहे. तर लगेचच त्याचासुद्धा व्हिडिओ मी शेअर करणार आहे. तसा साबुदाण्याचा चिवडा बनवण्यासाठी ना कढई गरम करण्यासाठी ठेवून दिली होती. त्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे तळून घेते. तर छान असे शेंगदाणे तळून घ्यायचे, जास्त लालसर होऊ द्यायचे नाहीत. अगदी थोडासा हलकासा लाल रंग आला ना लगेचच उचलायचे, कारण शेंगदाणे आपोआप त्याच्यामध्ये तेल असतं ना त्याच्यासाठी काढल्यानंतर सुद्धा ते तळायची त्याची प्रोसेस चालू असते. त्याच्यासाठी ना थोडंसं लालसर झाले की लगेचच काढून घ्यायचे. आणि थोडेसे मी तर काजूसुद्धा घेतलेले आहेत साबुदाण्याच्या चिवड्यासाठी, तर हे काजूसुद्धा तळून घेते. तर छान असा बदामी रंग आला ना सोनेरी, तर हा काढून घेते मी. तर इथे मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्यात. यासुद्धा याच तेलामध्ये काढून घेणार आहे. अगदी कुरकुरीत होईल अशा पद्धतीने हे छान काढून घेणार. आता सर्व जिन्नसना जे आपण तळलेलं आहे ते साबुदाण्याचा चिवडा बनवण्यासाठी मी कटोरीमध्ये साबुदाणा आणि बटाट्याचा खीस टाकून घेतला आहे, त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला अजून काही कढीपत्ता वगैरे वापरायचा असेल किंवा मग काही वापरायचं असेल तर तुम्ही नक्कीच वापरू शकता. मी अगदीच साध्या पद्धतीने साबुदाण्याचा हा चिवडा बनवत आहे. तर छान असा टॉस करून घेतला जेणेकरून छान मिक्स करता येईल. आणि शेंगदाणे वगैरे थंड झाल्यानंतरच घालायचं, गरम गरम घातलात तर
बटाट्याचा जो खीस आहे तो मऊ पडू शकतो, याच्यासाठी शेंगदाणे तळलेले थंड झाल्यानंतरच याच्यामध्ये टाकून घ्यायचे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि याच्यावरती चवीनुसार मीठ आणि साखर टाकून घ्यायची. तर इथे मी 1 चमचा मीठ घेतलेलं आहे. आपण साबुदाणा वाळवतेली वेळीसुद्धा मीठ टाकलं होतं आणि बटाट्याच्या खीसमध्ये सुद्धा मीठ आहे. याच्यासाठी अगदी बेतानेच थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि पिठी साखर टाकून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने मिक्स करायचं आणि अगदी झटपट 5 मिनिटाच्या आत आपला हा साबुदाण्याचा चिवडासुद्धा तयार आहे. अशा पद्धतीने तुम्ही आयत्या वेळी उपवासाला साबुदाण्याचा चिवडा बनवून खाऊ शकता. तर वर्षभरासाठी हा साबुदाणा तुम्ही स्टोअर करू शकता. लायलॉन साबुदाणासुद्धा आणायची जरूरत नाही आणि हा बटाट्याचा खीससुद्धा अगदी पांढरा शुभ्र लांब सडक कसा होईल हे सुद्धा सांगितलेलं आहे आणि त्याची रेसिपी मी लवकरच अपलोड करणार आहे. रेसिपी आवडल्यास ना लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. साबुदाण्याचा चिवडा बघू शकता, अगदी मस्त जसा आपण हॉटेलमधून किंवा बाजारातून विकत आणतो ना त्या पद्धतीचा झालेला आहे. अशा बऱ्याचशा रेसिपी, वाळवण रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे. लगेच जाऊन चेक करू शकता आणि त्यासुद्धा आवडल्यास लाईक, शेअर करा. तर भेटूयात पुन्हा एकदा अशा छान छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.